ह्या हॉलमध्ये 400 महिला बसतात, 350 अशा बसतात आणि खूप जर आपण गर्दी केली तर फक्त 400 बसतात. म्हणून आपण ही प्रत्येक मीटिंग जी आहे ती फक्त 500 महिलांसाठी ठेवतो. म्हणजे 500 महिला जरी आल्या तर 400 हॉलमध्ये बसतात आणि 100 बाहेर बसतात. पण आता असं झालंय की इथे 700 महिला आलेल्या आहेत, ते 200 वाढलेले आहेत. कारण की आमच्या मैत्रिणी आल्या, आम्हाला पण यायला पाहिजे, नंतर आम्ही येणार नाही. आमचे आई आलेली आहे, मुलींना पण पाहिजे, आमच्या शाळेतले मैत्रिणी ग्रुप आहे, सगळं असं करून 200 वाढलेले आहेत. म्हणून ह्या महिन्यामध्ये, कारण जून महिना आपला शेवट पिकनिकचा असतो, नंतर ऑक्टोबर नंतर पिकनिक होणार आहे. तर ह्या महिन्यामध्ये जवळजवळ 5 पिकनिक आहेत लगातार. आज परत किती तारखे आहे? 7 तारखेला पिकनिक नवीनसाठी आहे. परत 10 तारखेला ती मीटिंग नाही आहे. 10 तारखेला समुद्रामध्ये समुद्र सफर आहे, 5 तास गेट ऑफ इंडिया पासून ते आतमध्ये 5-6 किलोमीटर आतमध्ये. पूर्ण नाव आपण बुक केलेली आहे आणि त्या नावेमध्ये ज्या 50 महिला आहेत ज्यांनी चांगलं काम केलं आहे अशा महिलांना 5 तास क्रूज पार्टी असणार आहे समुद्रामध्ये गेट ऑफ इंडिया पासून. अरे वा, कोण कोण गेले आतमध्ये समुद्रामध्ये 5 तास क्रूज पार्टी? कोणी केलेली आहे? नाही केली का? अच्छा, कोणाकोणाला करायची आहे? सगळ्यांनी करायचं आहे. बस, मग फक्त 15 मिनिटं शांत मी जे काय बोलतो ना ते जर तुम्ही ऐकलं तर नक्कीच काय होईल, तुम्ही सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये, कधी? ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा क्रूज पार्टीमध्ये याल. काय जबरदस्त तिथे धमाल असते. पहिले तुमचं वेलकम तिथे होतं, वेलकम ड्रिंक मिळणार, स्टार्टर मिळणार, लंच मिळणार, रात्रीचं ना डिनर मिळणार, डीजे पार्टी असणार आतमध्ये, काय सगळे खेळ वगैरे, एकदम जबरदस्त धमाल. कधी आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की 5 तास आपण समुद्रामध्ये पार्टी करणार आहोत, आहे का नाही? पण तुम्ही करणार, महाराष्ट्र बाजारपेठ हे तुम्हाला करून देणार. ठीक आहे. आता जे काय मी 15 मिनिटं बोलणार ते जर तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे जर मन लावून ऐकलं आणि त्या पद्धतीने काम जर केलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळे जिथे बसलेले आहेत सगळे क्रूज पार्टीमध्ये येतील. आता क्रूज पार्टी कोणी कोणी विन केली? कोणी इथे आहेत का? जरा उभे राहा, त्यांना चेहरे दाखवा जरा, कोण कोण आहे? व्हेरी गुड. मॅडम केदर्स मॅडम यात ह्या क्रूज पार्टी विन केलेल्या आहेत. त्यानंतर उषा वायकर मॅडम यांनी क्रूज पार्टी विन केली आहे. त्यानंतर डावरे मॅडम यांनी विन केलेली आहे आणि दांडेकर मॅडम यांनी पण विन केली. अशा 4 महिला इथे आहेत. कोण आहे? अरे पाठीमागे देवकर, तुम्ही पाठीमागे आज. व्हेरी गुड. देवकर मॅडम आहे, त्यांनी पण, म्हणजे आज इथे 5 महिला आलेल्या आहेत आणि 45 महिला बाहेर आहेत. यांच्या टोळ्या वाजले पाहिजे की यांना विचारा बाहेर मीटिंग सांगल्यानंतर तुम्ही क्रूज पार्टी कशी विन केली, या तुम्हाला बरोबर सांगते. बसा. आता ही अशी पार्टी होणार आहे कधी? 10 तारखेला. नंतर परत 12 तारखेला आज ज्या महिला इथे ज्यांना तिकीट नाही मिळालं कारण फुल झाली होती तरी पण 200 मी दिल्या, मग ज्या राहिलेल्या आहेत त्या परत 12 तारखेला महिला पण इथे आपली पिकनिक आहे. 12 तारखेला परत 14 तारखेला ग्रीन पॅराडाईज रिसॉर्टमध्ये ज्या जुन्या महिला आहेत, ज्या आनंद रिसॉर्टला येऊन गेलेल्या आहेत, त्याबद्दल आनंद रिसॉर्ट नको, आता दुसरं पाहिजे. म्हणून सेकंड त्यांना नवीन आपण जुन्या महिलांसाठी ज्यांच्याकडे ब्ल्यू बुक आहे अशा महिलांसाठी आपण आनंद आपला ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट बाजूला आहे बघा, तिथे आपण ठेवली आहे 14 तारखेला. परत 19 तारखेला ज्या महिला राहून गेल्या असतील त्यांच्यासाठी आहे. परत अजून कोणी राहिलं असेल तर परत अजून 2-3 दिवस आपल्या शिल्लक आहेत, बुधवार शुक्रवार आणि जेंट्ससाठी लास्ट. अच्छा, ह्या महिलामध्ये 5-6 आपल्या पिकनिक आहेत. सगळ्यांनी त्याचा उपभोग घ्यायचा आहे आणि जरी घेतलं नसेल त्यांना सांगा घ्या, कारण 3-4 महिने पिकनिकच नाही नंतर, बरोबर की नाही? तर अशा ह्या महिन्यामध्ये आपली पिकनिक आहे. आता चालू करूया आपण आपल्या 10 ते 15 मिनिटं व्यावसायिक चर्चासत्राकडे. इथे आलेल्या प्रत्येक महिला सभासद आहेत, मी असं मानतो. आहेत ना? सगळे आहेत? ओके.
आपण प्रत्येक मीटिंगमध्ये इथे ज्या नवीन महिला येत असतात, ज्या सभासद नाहीये पण फक्त मैत्रीण घेऊन आली, चल बघ आमची पिकनिक कशी असते बघण्यासाठी, अशा सगळ्या महिलांचा आपण इथे सन्मान करतो आणि त्यांना आपण इथे बक्षीस देत असतो पैठणीसाठी. नवीन नवीन, जुन्या नाहीये. अशा कोण महिला आहेत की ज्या सभासद नाहीये पण मैत्रीण घेऊन आले की चल आमची पिकनिक बघ. आवाज करू नका, कारण आपण प्रत्येक मीटिंग मध्ये त्यांना पैठणीसाठी देत असतो. त्या सभासद नाहीये, अशा किती महिला उभे राहा बघून, बरोबर आहे. आणि ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही 10 सभासद केले किती, तर तुम्हाला पैठणी मिळणार आहे. पण ऐका, आपली जी पिकनिक आहे ही पिकनिक फक्त सभासदांसाठीच असते. म्हणजे तुम्ही 20 महिला 34 महिला सभासद नाहीये असं करू नका. जे सिनियर असतील त्यांना हे चुकीचं आहे. जे सभासद आहेत ना त्यांनाच पिकनिक आहे. म्हणून आम्ही बघत असतो की प्रत्येक मीटिंगला वेगवेगळं मी बोलत असतो. आता हे पण दुसऱ्या मीटिंगला बोलणार नाही, हा ना. बसा काय, तुमचा दोष नाहीये. तुम्हाला त्यांनी कोणी आणलं असेल त्यांचा हे आहे की आपण फक्त सभासद त्या महिला असतात आणि आपण तिथे जेव्हा पास देतो तर त्या पासेमध्ये ना इथे ती एंट्री करूनच देतो की त्याच महिला आली पाहिजे. तर इथे आपण एका बुकावरती दुसऱ्याला पण आणतो, असं करू नका. आज 34 म्हणजे बघा 700 महिला आलेल्या आहेत, त्यापैकी 34 महिला सभासदच नाहीये. म्हणजे हे कोणाचं नुकसान आहे? कंपनीचं नुकसान, म्हणजे आपलं नुकसान है ना. म्हणजे तुमच्या कुणाचा सभासद पण होणार नाही ना नंतर. तेव्हा पिकनिक एन्जॉय केली, आता कशाला सभासद व्हायचे. पहिलं सभासद हो आणि बाकीचे सगळे कार्यक्रम जे बघा, ठीक आहे, हरकत नाही. ज्यांनी आणलं, जे आले त्यांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. महाराष्ट्र बाजारपेठ ही आपली सुपर मार्केट आहे दादरला, सगळ्यांना माहिती आहे. दादरमध्ये सुपर मार्केट मॉल आहे. पहिल्या माळ्यावरती आपलं ऑफिस आहे. 2 ऑफिस पहिल्या माळ्यावरती आहेत. ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी 2 ऑफिस आपले पहिला माळा आणि 2 ऑफिस वरती सेकंड फ्लोअरला असं एक सुपर मार्केट आणि एक आपलं कार्पोरेट ऑफिस आता पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे, जे आपण ओनरशिपचं घेतलेलं आहे आपलं पुढच्या महिन्यामध्ये. असे 2 आहेत. आणि दादर पासून अगदी स्टेशनच्या समोर हे आपलं सुपर मार्केट आहे, 1 मिनिट अंतरावरती, महाराष्ट्र बाजारपेठ एस प्लाझा बिल्डिंग मध्ये. आता ह्या सुपर मार्केटमध्ये काय काय आहे, जे आपल्याला घरामध्ये किराणा सामान लागतं, घरगुती लागतं की नाही. आपण कुठून सामान भरतो? दुकानातून, मॉलमधून, मोठ्या मोठ्या मॉलमधून आपण सामान भरतो. पण तिथे काय बेनिफिट मिळतं आणि महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जर आपण सामान खरेदी केलं तर तिथे आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. हे आपलं पहिलं. दुसरं, महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र बाजारपेठ 1 मे 2017ला स्थापन झाली. आज 7 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 7वा वर्धापन दिवस आपण शिवाजी मंदिरमध्ये मोठ्या धमाक्यामध्ये, मोठ्या धूमधडाक्यात, मराठमोळ्या सोहळ्यामध्ये आपण साजरा केलेला आहे. 7वा, आता हे 8व्या वर्षात पदार्पण आहे महाराष्ट्र बाजारपेठेला. महाराष्ट्र बाजारपेठेचे विजन आहे की मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट करायचे, आपलं पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट करायचे आणि 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपल्याला करायचे आणि 36 पर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ हा 18,000 करोडचा होणार आहे. आणि 367 तालुके आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट महाराष्ट्र बाजारपेठ हा 2036 पर्यंत करणार आहे. असं आपलं हे विजन आहे. मिशन काय आहे की मिशन आपण 3 प्रकारचे मिशन घेऊन चाललेलो आहे. पहिलं मिशन जे आहे ते असं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात. कुठलंही सरकार येऊ द्या, कुठलाही पक्ष असू द्या, त्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही आणि मी थांबू शकतो. त्या कशा की जे आज किराणा सामान, जे ग्रोसरी येतं ते कुठून येतं? गावातून येतं, बरोबर की नाही. शेतकरी एवढा मेहनत करतो पण त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही. मधले जे दलाल असतात तेच जास्त कमिशन खातात, बरोबर की नाही. पण आता आपले जे ग्राहक आहेत, ज्यांच्याकडे मुलं असतील त्यांनी बाहेर खेळायला जा, त्यांना बाहेर खेळायला घेऊन जा. दुसऱ्याला ताप म्हणजे आवाज करू नका. जर इथे असतील तर बाहेर घेऊन जा. मुलांना घेऊन जा, पटकन बाहेर घेऊन जा पटकन.
झोप आली? बाहेर बाहेर पाणी पाण्यामध्ये झोपा. हा म्हणजे बाजूला काय होणार इथे की तुम्ही झोपलात तर बाजूला पण झोपेल. त्यामुळे आपण अगोदरच सांगितलं होतं की मीटिंगमध्ये लहान मुलांना घेऊन यायचं नाही. पण आपण जर थोडे जर आपले जे सांगितलेले जर जे आपले हे असतील मुद्दे ते जर लक्षात घेतले तर दुसऱ्याला पण त्रास होणार नाही. आता बाजूला जे बसले असतील त्यांना काय कळत नाही. जाऊ लवकर पटकन बाहेर, मुलांना घेऊन बाहेर जा पटकन. कारण माझा पण मुलगा आहे, तुमचे पण मुलं आहेत है ना, असं म्हणायला नको. पण माझा मुलगा जेव्हा मीटिंग असते तेव्हा एका चेवरी एवढा शांत बसलेला असतो. 4 तास 5 तास 6 तास 8 तास तो स्टेजवरतीच असतो. रात्री आम्ही जेव्हा घरी जातो 2:30-3 वाजता तेव्हा तो आमच्यासोबत घरी जातो. मग तुम्ही मीटिंगमध्ये आणला हरकत नाही, तो शिकणार की बाबा मीटिंग कशी असते है ना. तर असं बोलायला नको, पण बोललो. आपलं मध्येच जो हे असतो ट्रॅक तो निघून जातो. काय बोललो मी? शेतकऱ्यांसाठी. तर शेतकऱ्यांसाठी आपला हा असा आहे की आज महाराष्ट्राचे 50,000 कस्टमर आहे. भविष्यामध्ये 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, करोड असे होणार आहेत. आणि आता सध्या जो हा माल आपण आणतो FMC मार्केटमधून, पण भविष्यामध्ये हा माल आपण संपूर्ण शेतकऱ्याकडनं घेणार आहे. जेव्हा 1 लाख कस्टमर होतील, ह्या 3 महिन्याचं आपला 4 महिन्याचं टार्गेट आहे 1 लाखाचं. तर तेव्हा आपण हा माल संपूर्ण शेतकऱ्याकडून घेणार आहोत. आणि शेतकऱ्याकडून जेव्हा आपण माल घेणार तेव्हा आपल्याला चांगला माल मिळेल आणि त्यांच्या ज्या मालाला आपण हमी भाव देऊ शकतो. म्हणजे कुठेतरी पूर्ण फुलाची पाकळी आपण त्यांच्या आत्महत्या थांबवू शकतो. असं आपलं पहिलं मिशन आहे. दुसरं मिशन काय? महिलांसाठी बचत गट महिला आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत. ह्या जे तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय घरी, समजा कोणी लोणचं, पापड वगैरे बरेचसे प्रोडक्ट तुम्ही बनवताय, तर ह्या प्रोडक्टला तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आणि तुम्ही दुकानदाराला जर बोलत की आम्ही असं प्रोडक्ट ठेवलंय, तर ते ठेवतात का? नाही ठेवत. कारण काय बोलतात की आम्ही तर ब्रँडेड ठेवतो, तुमचा माल कोण घेणार आहे? मग तुमचा व्यवसाय होतो का? नाही. मग तुमचा मित्र परिवार असेल किंवा बाहेर ऑफिसमध्ये असेल तेच फक्त माल घेतात, म्हणजे तुमचा बिझनेस वाढत नाही. पण हाच तुमचा माल तुम्ही जर महाराष्ट्र मार्केटमध्ये जर दिला, तुमच्यासाठी व्यासपीठ आहे की तुमचा जो काही माल असेल तुम्ही दिला, तर आज आपले 50,000 कस्टमर आहे, 1 लाख होणार, 2 लाख होणार. म्हणजे तुमच्या जे प्रोडक्ट आहे ते किती मोठं जाणार, तुमच्या व्यवसायाला कधी येणार की नाही, हे तुमच्यासाठी व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे. 2 झालं. तिसरं, बेरोजगार जे आहेत, जे रिटायर झालेले आहेत किंवा महिला गृहिणी आहेत, अशा महिलांसाठी आपण हा तुम्हाला व्यवसाय दिलेला आहे, व्यासपीठ दिलेला आहे की तुम्ही इथे बिना भांडवली व्यवसाय करू शकता. आज जर सुपर मार्केट आपल्याला टाकायचं झालं किंवा कुठलाही व्यवसाय टाकायचा झाला तर कमीत कमी 10, 15, 25 लाख रुपये लागतात. आणि एवढं लावून सुद्धा महिन्याला आपल्याला 10-12 हजार रुपये मिळत नाही, कारण 14 तास काम करावं लागतं त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. पण इथे तुम्ही बिना भांडवली व्यवसाय करू शकता. तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही. हे तुमच्यासाठी व्यासपीठ आहे, गृहिणीसाठी, रिटायरसाठी. असे हे 3 मिशन घेऊन आपण चाललेलो आहे. आता एवढं जर मिशन विजन आपलं जर हे असेल तर नेमकं प्रोडक्ट काय, कसं काय एवढं सगळं होणार, 18,000 करोड कसं काय होणार. तर आपलं प्रोडक्ट काय की जे आपल्या घरामध्ये किराणा सामान लागतं ते संपूर्ण किराणा सामान आपल्या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आहे. आणि हे जर आपण महाराष्ट्र बाजारपेठेतून घेतलं किराणा सामान तर तुम्हाला काय काय बेनिफिट मिळणार. पहिला बेनिफिट की तुम्ही जर किराणा सामान खरेदी केलं तर तुम्हाला 3 ते 50% डिस्काउंट मिळणार. किती मिळणार? प्रत्येक माल आहे त्याच्यावरती जी MRP लिहिली आहे त्या MRP पेक्षा तुम्हाला कमी भावामध्ये काय मिळणार? सामान मिळणार, बरोबर. आणि तुमचा हा पहिला फायदा आहे. जर आपण दुकानामध्ये सामान खरेदी केलं तर तिथे आपल्याला MRP वरती सामान मिळतं, पण इथे तुम्हाला MRP पेक्षा कमी भावामध्ये किराणा सामान मिळणार आहे. हा तुमचा पहिला फायदा. दुसरा फायदा तुमचा काय की आपल्या इथे प्रत्येक वस्तूवरती ऑफर असते. म्हणजे 3 वर 1 फ्री, 2 वर 1 फ्री, 5 वर 1 फ्री, 10 वर 1 फ्री, असं तुम्हाला ही ऑफर पण असते. जर तुम्ही दुकानामध्ये सामान खरेदी केलं, एक बिस्किटचा पुडा घेतला 10 रुपयाचा, कितीला पडणार तो? 10 रुपयाला. जर 10 घेतले तर 100 रुपयाला. तो दुकानदार म्हणतो का तुम्ही 10 पुडे घेतले, 1 पुडा मी फ्री देतो म्हणून, आहे की नाही. पण इथे जर तुम्ही 10 बिस्किटचे पुडे जर घेतले तर तुम्हाला 3% डिस्काउंट पण मिळणार आणि 1 बिस्किटचा पुडा फ्री पण मिळणार. हा फायदा आहे की नाही. हा तुमचा दुसरा फायदा. तिसरा फायदा काय तुमचा, इथे तुम्ही जर जास्त किराणा सामान खरेदी केलं, 3,000,
5,000 10,000 आपण स्पॉट बक्षीस सुद्धा देतो. एवढे वर्ष झाले आपण सामान खरेदी करतो, त्या दुकानदाराने कधी म्हटलं तुमची दिवाळी आला, दसरा आला, तुमचा सण आला, काहीतरी मी बक्षीस देतो? इथे तुम्ही जर 3,000 सामान घेतलं तर तुम्हाला स्पॉट बक्षीस सुद्धा मी देतो. हे 3 फायदे. किती फायदे झाले? 4था फायदा काय की आपण होम डिलिव्हरी सुद्धा फ्री देतो. तुम्ही काय म्हणणार की आम्ही राहायला बोरवलीला आहे, कांदिवलीला आहे, अंधेरीला आहे, पनवेलला आहे, मग इथे तुम्हाला आपण होम डिलिव्हरी सुद्धा फ्री देतो. पण कमीत कमी 2,000 रुपयाचं किराणा सामान खरेदी करायला पाहिजे. किती? पण लोकलमध्ये दादरमध्ये 2 किलोमीटरच्या जे असतील त्यांना आपण होम डिलिव्हरी फ्री देतो. कोणाला? नवीन ग्राहकांना. जे ग्राहक नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण, समजा कोणी अंधेरी राहायला आहे, पण जसं किलोमीटर वाढेल तसं 1,000 रुपये वाढतात. बांडा किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर, म्हणजे 5 रुपये सामान घ्यायला पाहिजे. अंधेरी 15 किलोमीटर आहे, म्हणजे 15 रुपये सामान घ्यायला पाहिजे. म्हणून आपण डिलिव्हरी तुमच्या घरपोच देतो. असे 4 फायदे झाले. 5वा फायदा काय की जेव्हा आपण ह्या आपल्या सुपर मार्केटमध्ये येतो, तिथे आल्यानंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे किराणा सामान हे आपलं दुकान हे आपलंच आहे. म्हणजे असं आपल्याला तिथे भावनिक इमोशनल टच होतं की मी आतापर्यंत सामान खरेदी केलं, कुठून केलं? दुसऱ्यांच्या दुकानातून. पण आज जे मी सामान खरेदी करते ते कुठून? महाराष्ट्र बाजारपेठमधून. आणि हे कोणाचं? आपलं स्वतःचं हक्काचं. असं आपल्याला इमोशनल टच हा आपला 5वा फायदा आहे. आणि 6वा फायदा सर्वात महत्वाचा, 6वा फायदा सर्वात महत्वाचा की जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठमध्ये 2 महिने किराणा सामान खरेदी केलं. किती महिने? किती महिने? किती? 2 महिने. तर तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून तुमचं किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसेच द्यायचे नाही. आपसात चर्चा चालल्या. मी बोललो, ऐकलं सर्वांनी? 2 महिने तुमच्या घरचं किराणा सामान जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसेच द्यायचे नाही. कोण बोललो? हा हा, तुम्ही उभे राहा. उभे राहा ना, काय नाही. हे शक्य कसं काय? अजून कोण असं कोणाला वाटतं की शक्य कसं काय फ्री सामान? सगळ्यांनाच पाहिजे. कुछ कुछ हिंदी में बोलता हूँ. हाँ, ये कैसा मुमकिन है? हाँ, कितीपर्यंत सामान मिळतं लाईफ टाइम फ्री? जोपर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ तोपर्यंत सामान फ्री. कितीपर्यंत? कोण बोलला? तुम्ही बोलला? हा, तुम्ही उभे राहा ना, उभे राहा. 1 तास झाले बसले, आपले पाय दुखले. अजून कोण आहे? हे कसं काय? ये कैसा क्या? कैसा होगा ये? हाँ, ये कैसा क्या होगा मैजिक की लाइफ टाइम फ्री अभी तक किसी दिया नहीं. रिलायन्स, अदानी, कोण कोण काय काय आहे त्यांनी अजून कोणी दिले. महाराष्ट्र बाजारपेठ कसं काय देतं? एवढा श्रीमंत कसं काय? गर्भ श्रीमंत आहे काय? जर एवढं श्रीमंत असते तर कशा रात्री 3 वाजता येते? बरोबर ना? हा, तर 2 महिने किराणा सामान खरेदी करा. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार. पैसेच द्यायचं नाही. कोण कोण ऐकायचे? हा झाला इंटरव्हल. बसा 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 बसा. हा, आता हा काय? 2 महिने सांगताय ना, मग एका महिन्यात किती सामान? आता तेच सांगते. हा, आता किराणा सामान तुम्हाला फ्री पाहिजे, बरोबर आहे? फ्री 100% मिळणार. 100% तुम्हाला फ्री सामान मिळणार. कारण तुम्ही जे पैसे घेता कोणाकडनं? महिन्याला कोणाकडे घेता? किराणा सामानासाठी तुम्ही पैसे कोणाकडे घेता? व्हेरी गुड, तेच मी म्हणलं. हा, किती घेता? 3,000 4,000 5,000 जे काय असेल ते. एक छोटी फॅमिली असेल तर 2,500-3,000 रुपये लागतात, है ना? तर हे पैसे तुम्ही त्यांच्याकडे घेता. पण हे पैसे जर तुम्ही पुढच्या महिन्यापासून त्यांच्याकडे जर घेतले नाही, म्हणजे 3 महिन्यानंतर जर घेतले, त्यांना कसं वाटेल? आहे का नाही? बरोबर ना? हा, आता ऐका, आपण हे पण होणार आहे सभासद. हा,
आता सामान फ्री कसं मिळतं ऐका, 10 मिनिटं पुढचं अजून आहे आपल्याला. सामान फ्री कसे मिळणार आहे. इथे किराणा सामान कोण घेतं आणि इथे आता आल्यावरती सामान कोणाला फ्री पाहिजे. जे पहिले उठले मी त्यांना बोलवतो. या तुम्ही इकडे. हा या. लवकर लवकर. हा पटकन. किराणा सामान फ्री पाहिजे 3 महिन्यानंतर. या वरती या. नाही हा कसं शक्य आहे. आता बघा तुमचं नाव पहिले सांगा. सुरेखा विलास कांबळे. सुरेखा विलास कांबळे. 600-700 महिला इथे आलेल्या आहेत. सगळ्यांना नाव लक्षात राहील यांचं. राहील का नाही. कुठे जरी भेटलात तर नमस्कार चमत्कार करायचा. सामान फ्री भेटलं का नाही. बरोबर आहे का नाही. सामान फ्री भेटलं का नाही. कारण आम्ही 4 वर्षापूर्वी एक फ्लॅट फ्री दिलेला आहे. ऐकलेलं आहे बघा. याने पण ऐकलेलं आहे. तर त्यांना कोणी पण विचारतं फ्लॅट फ्री भेटला का नाही. लॉकडाऊन मध्ये आपण एक योजना काढली होती. त्याच्यामध्ये फ्लॅट फ्री होता. आपण दिला. बरोबर आहे. तसं यांना पण विचारा सामान फ्री भेटलं का नाही. है ना. तर लता ना. हा सुरेखा मॅडम. सुरेखा मॅडमला तुम्ही विचारायचं की सामान फ्री भेटलं का नाही. आता आपण बघूया सामान फ्री कसं मिळतं. तुम्ही किराणा सामान कुठून घेता. मेट्रो. अरे बापरे. कुठून घेता. मेट्रो मधून. मेट्रो होलसेल. किती मोठी ऍडव्हर्टाइज झाली आहे का नाही. आता पण त्याने तुम्हाला काय दिलं. मला तिथे डिस्काउंट मिळतो ना प्रत्येक. व्हेरी गुड. डिस्काउंट पण मिळतं है ना सामान घेतल्यावरती. है ना. अजून काय काय मिळतं. थोडं मॅक पुढे घ्या. अजून काही वस्तू फ्री मिळतात. परत भरपूर काय असं भरपूर काय मिळतं है ना. आणि प्रत्येक म्हणजे कसं आपण 50 किलोचे 100 किलोचे अशा 3 गोणी. म्हणजे मी बिझनेस करते ना. व्हेरी गुड. अरे वा. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. किती वर्षापासून तुम्ही हे सामान घेताय. 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. किती वर्ष आले. 15 वर्ष. आणि तुम्ही व्यवसाय करताय. ह्या 15 वर्षामध्ये त्यांनी तुम्हाला कधी बोलला की तुम्ही जरा चला खूप थकले असेल किंवा हे झाले असेल तुम्हाला पिकिंगला घेऊन जातो. नाही नाही. अरे नाही तिथे येतात रेस्टॉरंट वाले पण आम्ही जात नाही. अरे ते जास्त पण बोलले ना. कुठे जा बोलले. बाहेर. बाहेर बाहेर. व्हेरी गुड. पण गेले नाही. ठीक आहे हरकत नाही. तर यांचं म्हणणं असं आहे की ते बोलले पण आम्ही गेलो नाही है ना. पण असं कोणी नेत नाही. हा ऑफर असतात. बरोबर. येस आपण इथे फ्री मध्ये. कोणी इथे पैसे दिले का. इथे फ्री मध्ये. नाही थांबा तुम्ही. तर सामान तुम्हाला फ्री कसं मिळणार. तुम्ही जे घरचं किराणा सामान फ्री घेता त्यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत. 3 योजना. या 3 योजना तुम्ही घेतलात तर तुम्हाला सामान फ्री मिळणार. पहिली योजना तुम्हाला काही त्रास नाही उभं राहिला तर नाही ना. चेअर दो असेल. पहिली योजना आहे की जे तुम्ही घरचं किराणा सामान खरेदी करता त्यासाठी आपली ग्रोसरी परचेस योजना. कुठली आहे. ग्रोसरी परचेस योजना आहे. त्या योजनेमध्ये आपल्याला 1100 रुपयांनी सभासद व्हायचे आहे. 1000 रुपये प्लस 100 रुपये. किती. 1000 रुपये प्लस 100 रुपये सभासद फीस. असं तुम्हाला 1100 रुपये भरून सभासद तुम्ही झालात की तुम्हाला 1100 रुपयाचं एक किट मिळणार. त्याच्यामध्ये ग्रोसरी आणि हर्बल प्रोडक्ट असणार. सामान मिळणार. बरोबर आहे. हे सामान किट घेऊन तुम्ही एक बुक मिळणार तुम्हाला. त्या बुकात तुमचं नाव लिहिलं असेल. आयडियावर लिहिलं असेल. सगळं असं लिहिलं असतं. ग्रीन कलरचं बुक आहे. आणि हे सभासद तुम्ही झाला की तुम्हाला एक SMS येईल तुमच्या मोबाईलवरती. युजर आय डी आणि पासवर्ड. बरोबर आहे. ह्या बुकवर तुम्ही काय करायचंय. दर महिन्याला 1000 रुपयाचं किराणा सामान खरेदी करायचं. काय करायचंय. 1000 रुपयाचं किराणा सामान करायचंय. असं 12 महिने. आणि त्या बुकावरती एंट्री करायची. बरोबर. 12 महिने झाले की 13व्या महिन्यामध्ये ते बुक तुम्ही ऑफिसमध्ये जमा करायचंय. जे तुम्हाला मी सगळे फायदे सांगितले ना ते सगळे फायदे त्याच्यामध्ये मिळणार आहे किराणा सामान खरेदी केल्यावर. 12 महिने झाले की 13व्या महिन्यामध्ये तुम्हाला त्या बुकावरती 2000 रुपयाच्या वस्तू किंवा किराणा सामान मिक्स असं तुम्हाला फ्री मिळणार आहे. कधी मिळणार आहे. 13व्या महिन्यामध्ये मिळणार. हा तुमचा पहिला फायदा. पहिली योजना. दुसरी योजना काय की तुम्ही किराणा सामान घेतलं पण तुम्हाला काही महिन्यांना सेव्हिंग पण करायचं आहे. अशी आपली ग्रोसरी सेव्हिंग योजना पण आहे. कुठली आहे.
ग्रोसरी सेव्हिंग योजना. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू बुक मिळणार. जसं ग्रीन बुक किराणा सामानचे तसं तुम्हाला ब्ल्यू बुक मिळणार, सॉरी पिंक बुक मिळणार. या पिंक बुकमध्ये तुम्ही सेम तसंच 1100 रुपयाने सभासद व्हायचं आहे आणि पुढचे 11 महिने 1000 रुपये सामानसाठी सेव्हिंग करायचे. तुमचे किती जमा झाले 12 महिन्यामध्ये? 12,000 रुपयाचं सामान आमच्याकडे जमा झालेलं आहे. 13व्या महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही 3,000 रुपयाचं प्रॉफिट देणार. म्हणजे तुमचे 12,000 आणि आमचे 3,000 असे किती झाले? 15,000 रुपये 13व्या महिन्यामध्ये तुम्ही त्याचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. 3,000 रुपये आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे. हे झालं आपलं दुसरी योजना. तिसरी योजना कुठली आहे? तिसरी योजना अशी आहे की तुम्हाला जर दर महिन्यात सेव्हिंग करता येत नाही, तुमच्याकडे ऍडव्हान्स मध्ये एवढे आहेत 12,000, तर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये सेव्हिंग करू शकता 12,000ची. ती आपली एक ग्रोसरी फिक्स सेव्हिंग योजना आहे. 12,100 तुम्ही इथे सामानासाठी सेव्हिंग केले की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये 4,000 रुपयाचं प्रॉफिट देणार. किती? तुमचे 12 आणि आमचे 4 असे किती झाले? 16,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. अशा ह्या 3 योजना आहेत. या 3ही योजनापैकी तुम्ही कुठलीही योजना जर घेतली, कुठली ग्रोसरी परचेज योजना, ग्रोसरी सेव्हिंग योजना आणि ग्रोसरी फिक्स सेव्हिंग योजना, अशा 3ही योजनापैकी तुम्ही कुठलीही योजना घेतली तर तुम्हाला काय काय बेनिफिट अजून मिळणार आहे. पहिलं बेनिफिट, जे तुम्ही आज इथे आलात पिकनिकसाठी, 4 महिने झाले की 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही एक रिसॉर्टला फ्री पिकनिक देतो. ज्यांच्या नावात ही बुक असेल त्यांनाच पिकनिकला आपण घेऊन येतो. असं तुम्हाला एक पिकनिक फ्री असते. आता जर पिकनिकला इथे आपण जर गेलो बाहेर, किती पैसे लागतात? जाऊन येऊन 1,000-1,200 रुपये लागतात. कमीत कमी 1,000 रुपये लागतात. तर हे तुमच्यासाठी काय फ्री आहे. याच्या अगोदर कोण कोण पिकनिकला आलं होतं? दुसऱ्या, तुम्ही असं केलेले दुसऱ्या पिकनिक गेले बघ, कोणीच नाही. म्हणजे आपल्याकडे पैसे असतात पण वेळ नाहीये. वेळ आहे पण माहित कुठे कसं काय जाणार, कसं रिसॉर्ट बुक करणार है ना. पण इथे आले तुम्हाला बघा किती मैत्रिणी भेटल्या. हा एक तुमचा फायदा आहे की तुम्हाला पिकनिक फ्री मिळते. अशा काही काही महिला आहेत की त्या बोलतात आयुष्यामध्ये 25-30 वर्ष झाले मी कधी पिकनिकचं नावच नाही ऐकलं काय असतं म्हणून. बघा आता ज्या महिला आहेत ते तुम्हाला पिकनिक फ्री मिळते. दुसरा बेनिफिट काय आहे? तुम्हाला एक नाटक बघायला मिळणार. कोणी कोणी नाटक बघितलं आपल्या पैशाने, स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या पैशाने. किती पैसे लागतात? 300, 400, 500. पण इथे तुम्हाला एक नाटक बघायला फ्री. सभासद झाला की लगेच दुसऱ्या दिवशी पण नाटक असतं, तुम्ही नाटक बघू शकता फ्री. किती पैसे लागतात? 300-400 रुपये. हे पण तुम्हाला फ्री आहे. किती फायदा झाला? 2 फायदे. तिसरा फायदा काय? तुम्हाला एक ऑर्केस्ट्रा बघायला मिळणार. काय मिळणार? ऑर्केस्ट्रा बघायला मिळणार. तो पण फ्री मध्ये. पैसे लागतात का? फक्त बुकावर एंट्री करायची, पास घ्यायची ना, ऑर्केस्ट्रा फ्री. किती फायदे झाले? 3 फायदे. चौथा फायदा काय की तुमच्या सगळ्या महिलांसाठी काय कार्यक्रम जर असेल तर आपण काय करतो? नटून थटून मस्तपैकी कार्यक्रमाला जातो है ना, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन. पैसे किती लागतात? 1,000-1,200 आरामात लागतात. पण इथे तुम्हाला आम्ही 2 ते 3 तासामध्ये आपण स्वतःचा मेकअप 10 ते 15 मिनिटांमध्ये कसा करायचा हे शिकवतो. म्हणजे महिलांसाठी ब्युटिशियन 1 डे वर्कशॉप असतो फ्री मध्ये. हे पण बचत झाली का नाही? 4 फायदे. 5वा फायदा काय की तुम्ही तुमचा व्यवसाय कसा करायचा, पर्सनल डेव्हलपमेंटचं तुम्हाला आम्ही एक आपले प्रोग्राम असतात की आपण बिझनेस कसा करायचा, हे पण तुम्हाला फ्री मध्ये. किती फायदे झाले? 5. आणि 6वा फायदा, जर मी तुम्हाला हे आता पण सांगितलं कसं वाटलं? जर तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तर तुम्हाला काय मिळणार? रेफरल पॉइंट. काय मिळणार? हे जे तुम्हाला मी योजना सांगितली तुम्हाला जर आवडली असेल तर आपण काय करतो? नक्कीच दुसऱ्याला सांगतो. आणि जर तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तर तुम्हाला काय मिळणार? रेफरल पॉइंट. आता तुम्हाला जे मी सांगितलं ते समजलं? समजलं? मग तुम्ही काय करणार? थोडस माईक पुढे घ्या ना. आता जे तुम्हाला मी सांगितलं, माईक असं घ्यायचं. जे तुम्हाला मी सांगितलं कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं की? मग तुम्ही काय करणार? मग मी गेल्या वर्षापासूनच आहेच तुम्ही. मला माहिती आहे. पण समजा तुम्ही काय करणार? दुसऱ्याला सांगणार. आता हे जे महिला बसल्या आहेत ना, तुम्ही असं समजा की मी नवीनच आहे, बघा की नाही, तुम्ही समज आहे पण तुम्हाला सामान फ्री मिळत नाही है ना. म्हणजे तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र बाहेर तुम्हाला कळलं नाही, फक्त तुम्ही सभासद झाले. आता तुम्हाला आज कळेल. कधी कळेल?
आज कळणार. तर आता ह्या सभासद झालेल्या आहेत, यांनी हे सगळं ऐकलं आणि काय करणार की त्यांना किराणा सामान फ्री पाहिजे. काय पाहिजे? किराणा सामान. तुम्हाला किराणा सामान फ्री पाहिजे तर तुम्ही काय करायचं, आजचं जे हे पिकनिकचं माहोल आहे जे तुम्ही एन्जॉय करणार, मस्त मस्त फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि आपला व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा. हा ठीक आहे. बरोबर आहे, एवढंच करायचं आहे. आता एवढं केल्यानंतर लगेच तुम्हाला उद्या फोन येते, अगं तू कुठे गेली होती? काय बोलणार, कुठे गेली होती? मग तुम्ही काय बोलणार, अगं मी पिकनिकला गेलेले, असं असं होतं. पुढे प्रसार होणार त्या. बरोबर आहे. कसे गेले? मग तुम्ही काय सांगणार, मी अशाच योजना त्यांची घेतलेली. आता एक्झाम्पल घ्या, तुम्ही आहे पिकनिकला आणि तुमच्या मैत्रीण कोण आहेत, ह्या आहेत मॅडम उभे राहा. बरोबर आहे. तुमचं नाव काय? वनिता कावले. वनिता कावळे मॅडम तुमच्या मैत्रीण आहेत. आता इथल्या, तिकडच्या नाही, इथल्या. तर ह्या पण याने तुम्हाला फोन केला आणि विचारला अगं कुठे गेली होती? मग तुम्ही काय सांगणार, असं गेली होती, सभासद झाले मी, तुला पण व्हायचंय का? ह्या काय बोलते, अरे हे तर खूप चांगलं आहे, मग मी पण आहे ना. मग ह्या पण सभासद झाल्या. बघा इकडे बघा, वनिता मॅडम सभासद झालेल्या आहेत. या तुम्ही इकडे बघ, इथे या, लवकर 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 या, इथे उभे राहा. या सभासद झाल्या, सगळ्या बघून घ्या, सभासद झाल्या. आता या सभासद झाल्याच्या नंतर यांना सगळं बुक मिळालं, सगळं सामान हे घेता आलं. तर याच्या बदल्यात यांना किती मिळणार आहे, रेफरल पॉईंट 90 रुपये. बरोबर आहे. 90 रुपयामधून 80 रुपये यांना मिळणार आणि 10 रुपयाचं किराणा सामान मिळणार. किती मिळणार? 10 रुपयाचं 90 रुपये. 90 रुपये येणार, पण 90 रुपयामधून 80 रुपये पैसे मिळणार आणि 10 रुपयाचं काय मिळणार, किराणा. हा, म्हणजे 90 रुपये आपण पकडूया. कोणाला मिळाले? तुम्हाला. यांनी सामान घेतल्यावरती. हे झाले तुमचे मैत्रीण. दुसरं, यांनी पण काय केलं, यांना पण हे सगळं आवडलं जे मी सांगितलं ते. मग यांचे मैत्रीण कोण पाठीमागे? या तुम्ही, या ना. उभारायला त्रास होतो, त्रास होतो, हा या तुम्ही पाठी आहे, तुम्ही या. जास्त वेळ थांबवणार. हा या तुम्ही, इकडे इकडे आहे का. ह्या सभासद झाल्या. आता ह्या कोणाच्या मैत्रिणी आहेत, यांच्या आहेत. बघा बरोबर, तुमच्या आहेत का? अजिबात नाहीये. आता ह्या पण सामान घ्यायला लागल्या किंवा सेव्हिंग करायला लागल्या. ठीक आहे. तर यांना किती मिळणार, 90 रुपये. तुम्हाला काय मिळणार, 80 आणि हा ठीक आहे. मग यांना जर 90 रुपये मिळाले, यांना मिळणार 18 रुपये. किती मिळणार, 18 रुपये मिळणार. बरोबर आहे. आता ह्या आणि तुम्ही काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. तरी पण या सभासद झाल्या, तुम्हाला मिळतात. 2 झाले. तिसरा या इथून कोणी. आता ह्या कोणाच्या मैत्रिणी आहेत, यांच्या आहेत. कोणाच्या, म्हणजे नाव द्या यांच्याकडे. हा, सीमा देवरे. सीमा देवळे मॅडम यांच्या मैत्रिणी आहेत. ह्या पण सभासद झाल्या. तर यांना किती मिळणार, 90 रुपये. यांना किती मिळणार, यांना किती मिळणार, किती मिळणार, हा 9 मिळणार. बघा है ना. तिन्ही मध्ये तुम्हाला किती मिळतात, 90, 18 आणि 9 रुपये. या तुमच्या ओळखीचे. तरी पण काय मिळते, हा किती झालं तुमच्या, 3. चौथा या या पटापट या, या ना, या ना, या गाडी लवकर लवकर लवकर. आवाज करू नका. तुमचं नाव काय, सॉरी इकडे 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 इकडे. तुमचं नाव काय? आरती रास. आरती मॅडम आल्या. आता ह्या कोणाच्या मैत्रिणी आहेत, तुमच्या. बरोबर. बघा कोणाच्या मैत्रिणी आहेत, यांच्या. ह्या पण सभासद झाल्या. बरोबर आहे. यांना सगळं बेनिफिट मिळतंय. यांना किती मिळणार, रेफरल पॉईंट 90 रुपये. यांना किती मिळणार, यांना किती मिळणार, आणि यांना 4.5 रुपये. किती मिळणार, 4.5. आता दुसरं या परत. 1 2 3 4 5. अजून या पण 5व्या या या या. हाँ चले बरोबर. आजा सिर्फ दिखा रहे हैं यहाँ पे उनके 9. आइए इधर, आइए इधर इधर. 1 2 3 4 5. आता ह्या कोणाच्या मैत्रिणी आहेत, यांच्या मैत्रिणी आहेत. बरोबर आहे. ह्यांचा आणि ह्यांचा काही संबंध आहे नाही. ह्या सभासद झाल्या. यांना किती मिळणार, 90 रुपये. यांना किती मिळणार, यांना किती मिळणार, यांना किती मिळणार, यांना किती मिळणार, 2.25 रुपये.
नाही 4.5 ना, 4.5 रुपये यांना मिळणार. बरं, त्यांना पण माहिती आहे. आता परत अजून एक या 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 पण या, कोणी पण या. हा तुम्ही या, लवकर लवकर या. 1 2 3 4 5 आणि 6वा या इथे. थोडस तुम्ही तिकडे या. बर, 6वी मैत्रीण तुमची. 1 2 3 4 5 6वी मैत्रीण. कुठे राहील तुम्ही? लोअर परेल. तुम्ही कुठे राहिला? बोरोली लोअर परेल. काय संबंध आहे? तरी पण हे सामान खरेदी करतात, ह्या सेविंग करतात. यांना किती मिळणार? यांना किती मिळणार? यांना किती मिळणार? यांना 2.25 रुपये. 1 रुपया जर कोणाला मागितला देत या तुम्ही. आता यांच्या 7व्या मैत्रीण. कितव्या? 7व्या. हे पण सभासद झाल्या. बघा किती मोठा गॅप आहे. कुठे राहिला तुम्ही? सायनला राहिला. त्या राहिला कुठे? बोरिवली. ह्या सभासद झाल्या. यांच्या मैत्रिणी कुणाच्या? बघा कुठे भेटले नमस्कार करायचा. यांच्या मैत्रिणी. यांना किती मिळणार? 90. यांना 18. यांना 9 रुपये. यांना 4.5. यांना 2.25. बरोबर आहे. अजून या, तुम्ही या. हा या. जे पहिले बसतात त्यांना चान्स असतो. 1 2 3 4 5 6 7 8. आता 8वी मैत्रीण. बरोबर की नाही? तुम्ही कुठे राहिला? कुर्ला राहिला. कुर्ला आणि बोरोली. बरोबर आहे. सभासद झाल्या. यांना किती मिळणार? हे तुमच्या मैत्रिणी आहेत. कोणाची मैत्रीण आहे? बघून घ्या, सेम व्हायचे आहेत. यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना 18 रुपये. यांना 9 रुपये. यांना 4.5. यांना 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 आता शेवटची एक मैत्रीण 9वी. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. एक या. 9 इज 5 म्हणजे 9च मैत्रीण पाहिजे आपल्याला. आता ह्या कोणाच्या मैत्रिणी आहेत? कोणाच्या आहेत? यांच्या. तुमचं नाव काय? माझा दीप्ती. दीप्ती मॅडम. कुठे राहायला? राहायला कुर्लेला आहे. तुम्ही कुठे राहाल? बायकाळा. तुमचं नाव काय? चंदना सावंत. बायगळ्यात आहे. चंदना सावंत मॅडम, सावंके मॅडम. आणि ह्या राहायला कुर्लेला, त्या राहायला बोरोलीला. बघा फरक आहे ना. पूर्ण आयुष्य जरी गेलं असतं, पूर्ण मुंबई जरी फिरल्या असत्या तर शोधून पण ह्या मैत्रिणींना सापडल्या नसत्या. सापडल्या असत्या का? पण कोणत्या माध्यमातून सापडल्या? बरोबर आहे. यांनी कधी अर्ध्या रात्री जरी फोन केला, साळुंके मॅडम असा प्रॉब्लेम आहे, लगेच धावत येणार. आहे का नाही? हे किती मोठं आपलं हे आहे. आता ह्या सभासदाला कोणामुळे? यांच्यामुळे आहे ना. मग यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना 9 रुपये. यांना जोरात बोला 4.5. यांना 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 2.25. असं हे काय आपलं नेटवर्क तयार झालं. नेटवर्क. बरोबर की नाही? जिओने काय केलं? 6 महिने फ्री दिलं. काय जे आता लागतं ते नसतं तर जेवण पण जात नाही. ते फ्री दिलं आणि 6 महिन्यानंतर रोज 10 रुपये, रोज 10 रुपये, रोज 10 रुपये द्यावं लागतं. 300 रुपये जर नसेल तर आपल्याला काहीच खरं नाही. म्हणजे बघा, पहिल्या फ्री नंतर आता कितीतरी करोडो आहेत युजर. 1 रुपया मागे 10 रुपये मिळतात एका माणसाला. किती मिळतं बघा. तसं आता यांचं आहे. यांनी काय केलं? हे नेटवर्क तयार केलं. काय तयार केलंय? नेटवर्क तयार केलेलं आहे. यांच्या आता ह्या 9 महिला यांच्यासाठी काम करतील. कोणासाठी? यांच्यासाठी. हे 8 तास जरी काम केलं, किती करणार? 8 तास, 10 तास, 12 तास, 14 यापेक्षा जास्त करू शकतात का? नाही. पण आता यांच्यासाठी काम करणार. या स्वतः 8 तास काम करतात. या प्रत्येकाने 1-1 तास जरी काम केलं तर किती झालं यांच्यासाठी? 9 तास. 2-2 केले तर 18 तास. 3-3 केले तर 4-4 केले तर, आणि 8-8 तास केले तर
72 तास तुमच्यासाठी काम करणार. आता बघूया नेटवर्क कसं काय अवस्था. व्हेरी गुड. आता ह्या तुमच्या खास मैत्रिणी आहेत. जसं तुम्हाला किराणा सामान पाहिजे तसं तुम्ही यांना सांगितलं. आपण आता हे काय केलंय, नेटवर्क तयार केलंय, बरोबर आहे. आता ह्या तुमच्या मैत्रिणी अशी तुम्ही एक मैत्रिणी सांगितलं तुम्हाला किती मिळतात, 90 रुपये. मग तुम्ही काय म्हणणार, 90 रुपये मिळतात. मग मी अजून सांगणार. मग जर तुम्ही अशा 10 महिलांना जर सांगितलं, किती यांच्यासाठी तुमच्या 10 मैत्रिणी आहेत, 10 मैत्रिणी सभासद झाल्या तर तुम्हाला किती मिळणार, किती मिळणार, 900 रुपये मिळणार. कधी, दर महिन्याला. म्हणजे तुमचं सामान फ्री झालं का नाही. सामान फ्री झालं का नाही, बरोबर आहे. कोणी मला इकडे सामान फ्री तुम्हीच होते ना. कैसा मिलेगा, कैसा मिलेगा, किधर कैसा मिलेगा, कैसा मिलेगा सामान. हाँ हिंदी में, हाँ हाँ ऐसा मिलेगा, बरोबर. ओके. आता हे झालं पहिलं तुमचं. आता ह्या यांच्या मैत्रिणी मग यांना पण सामान फ्री पाहिजे. कोणाला पाहिजे, यांना पण फ्री पाहिजे. मग तुम्ही काय करणार, यांच्यासारख्या 10 महिने तयार करणार. तर तुमचं पण सामान काय झालं, म्हणजे किती महिने झाले यांच्या अंडर, 100. यांच्या अंडर 10 फक्त है ना. यांच्यासारखे 10 यांच्याकडे, म्हणजे 10 10 100. यांना किती मिळाले एकाचे, 18 रुपये. म्हणजे किती झाले, 100 × 18 1800 रुपये दर महिना. आणि तुमचे किती, 900. किती झाले, 2700 रुपये पर मंथ मिळाले. म्हणजे 900 रुपये सामान घ्या, म्हणून तुम्हाला 1800 रुपये एक्स्ट्रा मिळाले. ठीक आहे. आता आता यांच्यासारखे ह्या मैत्रिणी आहेत. मग या 100 आहे तुमच्याकडे. या 100 महिलांनी जर त्यांना पण सामान फ्री पाहिजे तर त्यांनी पण 10 जर मेंबर केले तर किती झाले, 1000. मग यांना किती मिळतात, 9 रुपये. 1000 × 9 किती झाले, 9000 दर महिन्यात तुम्हाला मिळणार यांच्याकडनं, बरोबर आहे. आता यांच्या ह्या मैत्रिणी आहे, यांना पण सामान फ्री पाहिजे. मग यांनी पण जर 10 मेंबर केले किती झाले, 10,000 मेंबर झाले. 10,000 × किती मिळतात तुम्हाला, 4.5 रुपये. किती झाले, 45,000 रुपये दर महिन्याला मिळणार. आणि प्लस 2700. आता यांना किती वेळ लागला तुम्हाला सभासद करायला, काही मिनिटं लागतात है ना. 10 सभासद करायला किती महिना, समजा 1 महिना लागला. यांना पण 1 महिना लागला, 2 महिने, यांना 4 महिने लागले. मग तुम्ही 6 महिन्यामध्ये किती, 6 महिन्यामध्ये तुम्ही 45,000 50,000 रुपये इन्कम इथून घेऊ शकता. जे 15 वर्ष खरेदी केलं, किती वर्ष, तिथून काय मिळालं नाही. पण इथे पण तुम्ही 6 महिने जर असं काम केलं तर 50,000 रुपये इन्कम तुम्ही दर महिने घेऊ शकता. इथे आपल्या ह्याच्यामध्ये बसलेल्या महिला 50,000 60,000 65,000 1 लाख इन्कम घेतात. किती घेतात, केदस मॅडम किती इन्कम घेता तुम्ही, 49,000. उभे राहा जरा. 49,000 इन्कम घेतात महिन्याला. दांडेकर मॅडम 15 ते 20,000 सगळं काम करून त्यांना वेळच नसतो, पण तरी पण. वायकर मॅडम 25,000 इन्कम घेतात. पण आपण एवढे वर्ष सामान खरेदी करतो, आपण त्या लोकांचा बेनिफिट करून देतो, पण आपला कधी करणार. हे असं तुम्ही नेटवर्क बनवलं तर तुम्हाला बिना भांडवली तुम्ही काय केलं, पैसे भरले. इथे तुम्ही काय लाखो रुपये भरले, काय फक्त सामान खरेदी केलं तर तुम्हाला एवढे पैसे मिळाले. तुमचं नेटवर्क काय झालं. आणि ह्या महिलांना तुम्ही इन्कम करून दिलं आणि तुम्ही रात्री 2 वाजता 3 वाजता कॉल केला, या सगळ्या महिला तुमच्यासाठी धावून येणार, कारण तुम्ही त्यांच्यासाठी करता. तुमचा जेव्हा वाढदिवस असेल, जेव्हा तुमच्या अंडर 1000 10,000 महिला असतील, आणि तेव्हा तुम्ही जर तिकडनं अशा येणार, ह्या सगळ्या महिला बसल्या असणार, बरोबर की नाही. जसं मी आता आलो तसं तुमचं स्वागत होणार, पुष्पगुच्छ टाकणार, आहे की नाही. आमच्या लिडरचा वाढदिवस आहे आज, जो अजून कोणी केला नसेल. पण हे जर असं नेटवर्क तयार केलं तर हा असा एवढा मान सन्मान आणि पैसा मिळतो. पैसा कमवायचा पण कसा, मान सन्मानाने. तर हे असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला इथे सगळं करून दिलेलं आहे. हे अशा पद्धतीने तुमचं सामान इथे फ्री होणार आहे. आता तुम्हाला ऑक्टोबरमध्ये क्रूजला जायचं आहे, कुठे, समुद्रामध्ये. कधी स्वप्नातही विचार करत नाही आपण की समुद्रामध्ये जाणार म्हणून. आणि 5 तास. तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्यासारखे 5 सभासद करायचे. किती, यांच्यासारखे 5 करायचे. आणि ह्या 5 जणांना काय सांगायचं, तुम्ही पण 5 करा.
म्हणजे इथे 25 झाले पाहिजे आणि याने पण 5-5 केले पाहिजे, म्हणजे इथे तुमचे किती होणार 125. म्हणजे तुमच्या पहिली लेवल 5, सेकंड लेवल 25 आणि थर्ड लेवल किती झाले पाहिजे 125. तर तुम्ही 125 जेव्हा तुमच्या होतील तेव्हा तुम्ही कुठे जाणार ऑक्टोमध्ये क्रूज पार्टीला जाणार. जायचे की नाही. म्हणजे सगळ्या महिलांसाठी आहे की तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला सामान पण फ्री मिळणार आणि डायरेक्ट समुद्रामध्ये डिनर पार्टी पण मिळणार. त्याच्यानंतर यांच्यासारखे अजून 5-5 केले तर 625 होणार गोवा. म्हणजे असं सगळं बक्षीस इथे आहे. एक त्यांच्या जोरात टाळ्या वाजवा. सामान फ्री झाले का नाही. 15 वर्ष आणि 6 महिने. 6 महिने परवडतात 15 वर्षापेक्षा. बस बस